जाऊया आणखी एका महत्त्वाच्या बातमीकडे। महाराष्ट्रात दुष्काळामुळे पिण्याच्या पाण्यासाठी सामना करावा लागतोय। समस्या समोर येते, पण बियर कंपन्यांच्या पाणी पुरवठ्यात मात्र वाढ केल्याचा आरोप आता विरोधी पक्षांनी केलाय। 1972 पेक्षा भीषण दुष्काळ असल्याचं सरकार वेळोवेळी सांगतंय, मात्र त्याच्यावर मात करण्यासाठी ठोस उपाययोजना नसल्याचं विरोधकांनी म्हटलंय। शिवाय चारा आणि पाणी पुरवठा योजनेत कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याचाही आरोप आता विरोधकांनी केलेला आहे। दरम्यान आज विधानसभेमध्ये भाजपच्या विनोद तावडे यांनी दुष्काळ प्रश्नी सरकारला धारेवर धरलंय। जालन्यामध्ये पिण्याचं पाणी महिन्यात एकदा येतं, पण ते 200 कंपन्या मिनरल वॉटरच्या सुरू झाल्या। औरंगाबादमध्ये तुम्ही म्हणता की औषधी कंपन्यांचं पाणी कमी केलं, पण मी आकडेवारी दाखवली की कसं बिअरच्या याला पाणी जास्त। मी मिलेनियम बिअरचं पाणी 12,000 22वर नेलं, औरंगाबाद ब्रिवरीचं गेलं, फोस्टर इंडियाचं 8,000 10,000वर नेलं, इंडो युरोपियन ब्रिवरीचं 2,000 4,000वर नेलं। मी सरकारला काय सांगायचं आहे, पाणी नसेल तर दारू प्या, बिअर प्या, हे या सरकारचं उत्तर आहे का? आणि त्यामुळे मला सरकारच्या विषयात प्रामाणिकपणे असं वाटलं फिरल्यानंतर की सरकार या दुष्काळाविषयी गंभीर नाही। या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आता आपल्या